नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत. सेवा एकमेकांपासून करतोय आणि आज या सेवेला समजा 19 वर्ष आहे. मी 23 तारखेपासून या सेवेला कामाला सुरुवात करतो. दिंडी वाटी लावण्यापासून आज लाडू बांधण्याचे कार्यक्रम लाडू बनवले. त्याबरोबर 5,000 लाडू तयार झाले. त्याबरोबर भोजनाचा कार्यक्रम आणि भरतनाट्याचा कार्यक्रम सेवा झाली आहे या कार्यक्रमात. धूळ शेंगदाणा लाडू साजूक तूप टाकून आम्हाला त्या थोड्या गोष्टी वाढीच्या नाही, त्या 3 दिवसाच्या सेवेत त्या चालतात. त्याच्यात थोडी सुधारणा करतो. तर त्या सुधारणा आम्ही म्हणजे प्रत्येक वर्षी काही ना काही चेंजेस चालू आहे. आणि आता तिथे थोडीशी आमची अडचण होती मठाची. आमच्या वारीच्या ट्रस्टी 3.5 कोटी विकत घेतली आणि आता पुढचं मानस जे आहे ते भगवानच्या मठात कार्यक्रम करण्याचे आमचं मानस आहे. सुंदर आहे. सुविधा करतात ते मठाची निर्मिती लवकर व्हावी यासाठी आता मदत या रूपातून थोडी होईल आणि आम्हाला तीच आशा आहे की एकाच्याने सगळ्यांचे हात लागून तो मठ लवकरात लवकर पूर्ण होईल आणि ती जागाही सगळ्यांच्याच मदतीने होईल. अशा प्रकारची सेवा आपण देतात. या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा वारकरी करत नव्हते. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची सेवा वारकऱ्यांना तुम्ही देत नाही, भरपूर जण देतात सांगतात. आम्ही त्याचा एक छोटासा अविरत सेवा करतो. त्या दिंडीसाठी दशमीची पंगत असते. आमचे सगळे गुरुबंधू एकादशीचं सकाळचं फराळ असतं, खिचडी आणि लाडू, शेंगदाण्याचे लाडू. संध्याकाळी भगर आमटी असते आणि लाडू असतो. द्वादशीला पुरी भाजी, भजे, पापड, मंडई असं त्यांना आम्ही द्वादशीचं जेवण देतो. आणि जेवण दिल्यानंतर दिंडी त्यांच्या प्रस्थानासाठी ती त्यांच्या परतीच्या प्रवासाला निघते. तर ते त्या परतीच्या प्रवासाला निघतात तर त्यांना रस्त्याने अडचण येऊ नये म्हणून त्यांना पाणी आणि त्यांना शिदोरीची सुद्धा व्यवस्था केली जाते. साधारणतः किती वारकरी असतात? साधारणतः त्या दिंडीमध्ये 1000 लोक असतात. सिद्धेश्वर दिंडीमध्ये त्यांचा आम्हाला दरवर्षी राबवतो का? हा असा जो उपक्रम दरवर्षी राबवतो का? दरवर्षी हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. किती सेवा सेवक किती असतात आमचे इथून संभाजीनगर 100 महिला आणि पुरुष दोन्ही मिळून 100 सेवेकरी असतात. आमच्या सोबत इथनं आचारी, त्यांच्या महिला आणि सेवेकरी ही सगळी टीम आणि हे सगळं साहित्य संभाजीनगरकडूनच कलेक्ट केलं जातं. सगळ्यांच्या सहभागातून देणगीच्या स्वरूपात सगळ्यांकडून मिळतं. म्हणून आम्ही सेवा तिथं पोहोच करतो. याच्यात पत्रकार बंधू, छायाचित्रकार यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे, ज्याच्यामुळं बातमी जाते आणि त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन पण मिळतं. या दिंडीच्या दरम्यान आपला हा खर्च साधारणतः किती मध्ये असतो? नाही, खर्च तसं म्हणता येणार नाही. असा त्या सगळ्यांच्या सहभागातून होत राहतो. असा एका जणांचा खर्च म्हणजे असं ठराविक नसतो की एका जणाने आम्हाला दिलं पाहिजे असं काही नाहीये. आणि एका जण देईन अशा लोकांचा आम्ही स्वीकार सुद्धा नाहीये.
कारण की हा खारीचा वाटा, हा पुण्याचा वाटा प्रत्येक जणांना भेटला पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्याकडनं जर जे देईल त्याच्याकडनं घेत असो, कोणाला मागायला जात नाही. आपण खरं म्हणजे वारकरी आहे. हो, शहरामध्ये अनेक मोठमोठे अधिकारी आहेत, उद्योगपती आहेत. या लोकांचं याच्यामध्ये काही योगदान असते का? नाही, आम्ही सहसा योगदान जे आम्हाला पूर्वीपासून देत आहे, फुल ना फुलाची पाकळी, ती आम्ही वस्तूच्या स्वरूपात स्वीकारतो, पैशांच्या कॅशच्या स्वरूपात स्वीकारत नाही. त्यांनी आम्हाला 1 किलो जरी गुळ दिला आणि 1 किलो जरी शेंगदाणे दिले, ते आम्ही प्रेमाने घेतो आणि त्या प्रसादात त्याची सेवा रुजू करून घेतो. या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला किती वेळ द्यावा लागतो, किती दिवस? वेळ म्हणजे सगळीच टीम आमचे, सगळे संसारी आहे, व्यवसायवाले, नोकरीवाले, त्याच्यातून वेळ काढून 15 ते 20 दिवस आम्ही याच्यात अगोदर इन्व्हॉल्व होतो. सगळ्यांची दिशा ठरते काय करायचं, सगळ्यांनी काम वाटून घेतलं जातं. एकाने हे काम करायचं, एकाने ते करायचं, एकाने ते करायचं, सगळं काम वाटून सगळं आम्ही आमचं नियोजन करतो. असं म्हटलं तर वागं होणार नाही की आपण गृहस्थी श्रमामध्ये वारकरीच आहात आणि दिंडीमध्ये सहभागी होतात. हो, बरोबर. खऱ्या अर्थानं वारकरीच आहात, हो, जे ऍक्च्युअल दिंडीमध्ये सहभागी होतात. आपण वेगळ्या पद्धतीची आपली दिंडी आहे, आपणही त्या विठ्ठलमाऊलीच्या त्या दिंडीमध्ये सहभागी होतात. हो. आपलं नाव सर? सगळ्या सेवेसाठी जे योगदान इथे असते त्या योगदानामध्ये सर्वजण पंढरपूरला वारकरीची सेवा करायला सगळेजण जाऊ शकत नाही. त्या कारणास्तव सर्वांचं समाधान व्हावं, पांडुरंगाची सेवा घडावी, त्यामुळे आम्ही इथे हा कार्यक्रम ठेवतो. नाहीतर बाकीचा कार्यक्रम सर्व आमचा पंढरपूरमध्ये असतो आणि सर्व सेवा ही ह्या मार्गातून पंढरपूरमध्ये आम्ही सर्व वारकऱ्यांची सेवा करतोय. आणि ही जी सेवा आहे ही सर्व मिळून होते आणि सर्वांना याचा हरीचा वाटा कामाचा मिळतो. जय हरी. बोला आपण. जय हरी. माझं नाव संदीप पवार. माझं हे वारीमध्ये सेवा देण्याचं हे 2रं वर्ष आहे. आम्ही सेवा देतो असं मला म्हणता येणार नाही, कारण पांडुरंग आमच्याकडून ही सेवा करून घेतो आहे असं खऱ्या अर्थाने म्हणायला पाहिजे. कारण आम्ही बऱ्यापैकी आपण म्हणजे नोकरदार वर्ग वारीला जाणं आपल्याकडून शक्य होत नाही, तर वारकऱ्यांची सेवा ह्या निमित्ताने होते आणि वारकऱ्यांच्या सेवेतूनच असं समजायचं की ही सेवा आपली पांडुरंगाच्या चरणी अर्पण होते आणि आपल्याला इथूनच पांडुरंगाचं दर्शन होतं असं म्हणायला हरकत नाही. जय. आपण 2 वर्षापासून या सेवेमध्ये सहभागी आहात, आपल्याला कसं वाटतं? आत्मिक समाधान जर कुठं तुम्हाला पाहिजे असेल तर मी असं सांगेन की तुम्ही पांडुरंगाचरणी अर्पण झालं पाहिजे, स्वतःला शरणागत केलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. ज्याला ज्या पद्धतीने सेवा करता येत असेल पांडुरंगाची, मग तुम्ही वारकऱ्याची जरी सेवा केली तरी ती पांडुरंगाला अर्पण होते असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे ज्याला ज्या पद्धतीने सेवा करता येते त्यांनी त्या पद्धतीने सेवा केली पाहिजे.